विसरवाडी गावात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ। सराफाची दुकान फोडत 3 दुचाकी केल्या लंपास। व्यापारी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। मोटारसायकल चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नवापूर तालुक्यातील विसरवाडी गाव महामार्गालगत असल्यानं नेहमीच चोरांना चोरी करणं सोयीस्कर होत असावं असं एकंदरीतच विविध घटनेवरून दिसून येत आहे। कारण विसरवाडी गावामध्ये मध्यरात्री चोरांनी एका सराफ बांधवाची गायत्री ज्वेलर्स नामक सोन्याचे दुकान फोडत नगद आणि काही साहित्य चोरल्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। सराफ बांधव हे नंदुरबार येथील असून विसरवाडी गावामध्ये भर बाजारपेठेत गायत्री ज्वेलर्स सोने चांदी साहित्य विक्रीचं दुकान असून कोणीतरी सुज्ञ नागरिकांना त्यांना अवगत केले की तुमच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। लागलीच तोडलेले दिसले तर दुकानाची शटर खोलून पाहिली असता नगद आणि दुकानातील साहित्य चोरीला गेलं असल्याचं कळलंय। त्या दिशेला पोलीस तपास सुरू आहे। दरम्यान गावामध्ये मध्यरात्री शिव मंदिर परिसर भागामध्ये हॉस्टेलच्या मागील रहिवासी भागात 3 दुचाकी चोरी झाल्यामुळे नागरिक हवालदिल झालेत। विशेष म्हणजे 2 इसम सीसीटीव्ही मध्ये दुचाकी ओढून आणत असल्याचे स्पष्ट दिसून येते। दुचाकी क्रमांक MH39 R5506 ही शशिकांत ईशी यांची, तर दुसरी दुचाकी क्रमांक MH39 A4063 दासू गावी त्यांची दुचाकी चोरी झाली आहे। दरम्यान तिसरी दुचाकी MH39 AK8429 ही सकाळी गावाच्या वेशीवर आढळून आली असता सापडली आहे, परंतु 2 मोटारसायकलींचा शोध सुरू आहे। अगर नागरिकांना वरील क्रमांकाची दुचाकी आढळून आल्यास विसरवाडी पोलीस ठाण्यामध्ये संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। रहिवासी भागामध्ये दुचाकी चोरी होत असून चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसून येत असावं। दुचाकी चोरट्यांनी मध्यरात्री अत्यंत शिताफीने चोरी केली असून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिलंय। दुचाकी चोरट्यांनी मध्यरात्री अत्यंत शिताफीने चोरी केली असून पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिलंय। गायत्री ज्वेलर्स या नावाने विसरवाडी येथे सराफरात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञान 3 चोरट्यांनी दुकानाचे कडी तोडून दुकानाचा आत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या इथं सायरन अलार्म सिस्टीम इकडनं जाणारे आपले पप्पू ड्रायव्हर यांनी तो आवाज ऐकून ते इथं दुकानात चौकशी करायला आले। तेव्हा त्यांना 3 अनोळखी माणसे दुकानात काही हालचाली करताना दिसले। तेव्हा त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला खबर देऊन पोलिसांना इथं पाचारण केलं। तोपर्यंत चोरट्यांनी जे माझ्या गल्ल्यामध्ये शिल्लक होती 7 ते 8 हजार रुपये आणि तसेच चांदीचे जे किरकोळ वस्तू होता त्या लंपास करण्यात ते यशस्वी झाले। मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर या चोरट्यांना सापडवून सहकार्य करावं। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी युनुस खलिफा, विसरवाडी, नवापूर।